नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, व्हॉट्सअपवर एक पोस्ट वाचनात आली, अतिशय सुंदर. आज तीच तुमच्याशी शेअर करते. काय समर्पक लिहिलंय ना गुलजारांनी. वो फिर नहीं आते. आयुष्यभर अगदी कशीही कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटत असतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, कधीकधी आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्वीकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. आयुष्याचा सुवर्ण काळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित संपर्कापलीकडे पोचलेली असतात. कोणे एकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी हीच माणसं आता दिसेनाशी झालेली असतात. आपण त्यांना कायम आपल्या चालू वर्तमान काळात ठेवायला हवं, संपर्कात राहायला हवं. वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना. तो संवाद अविरत चालू राहायला हवा. त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ, ती माणसं परत येत नाही हो. वो फिर नहीं आते. गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं की ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंद वर्षाव करणारी ही माणसं फुलाची पाकळी न पाकळी वेचावीत तशीच वेचायला हवीत. माणसं ही अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलू पाहतो ना, तेव्हा काहीतरी खटकतं. अनेक तर्कवितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात. आणि पण डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. आपणहून घट्ट धरून ठेवलं ना तर कदाचित थोडंसं सैल होईल, पण तुटणं मात्र टळेल ना. आयुष्य खूप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडं कष्ट घेऊन आपल्याला जपता आलं पाहिजे. अगदी माणसंसुद्धा कायमची आपल्याशी बांधता आली पाहिजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, पण मनावरच्या दिसत नाहीत एवढंच. म्हणून उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं. तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी, सुंदर निखळ हसऱ्या चेहऱ्याची. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.